नमस्कार मित्रांनो, स्वागत आहे आपल्या चॅनलवर जॉब विथ भूषण. तुमच्यासाठी एक चांगली जॉब ऑपॉर्च्युनिटी घेऊन आलो मित्रांनो. ही जी भरती निघालेली आहे, ठाणे महानगरपालिका भरती निघाली 2025 साठी. चांगली ऑपॉर्च्युनिटी असणार आहे आपल्यासाठी मित्रांनो इथं अप्लाय करण्यासाठी. गट क व गट ड ची भरती असणार आहे मित्रांनो. ग्रुप सी आणि ग्रुप डी ची भरती असणार आहे. सरळ सेवा भरती असणार आहे मित्रांनो. परमनंट वॅकन्सी असणार आहे. चांगली ऑपॉर्च्युनिटी सोबत इथं वॅकन्सी निघालेली आहे. टोटल इथं 1773 पदांसाठी इथं वॅकन्सी निघालेली मित्रांनो. गट क मध्ये आणि गट ड मध्ये. ओके, चांगली ऑपॉर्च्युनिटी. शैक्षणिक पात्रता असणार आहे आपल्याला इथं 10वी 12वी ITI डिप्लोमा, एनी ग्रॅज्युएट डिग्री, एनी PG डिग्री. मेडिकल वाल्यांसाठी, फार्मसिस्ट वाल्यांसाठी तर वॅकन्सी असणार आहे. डॉक्टरसाठी तर ऑपॉर्च्युनिटी असणार आहे. ओके, सगळ्यांसाठी ते वॅकन्सी असणार आहे. संपूर्ण माहिती तुम्हाला मी या व्हिडिओमध्ये देणार आहे. तर व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की बघायचं. चॅनलला सबस्क्राईब करायचं, बेल आयकनला प्रेस करून ठेवायचे आणि आपल्या टेलिग्राम चॅनल, व्हॉट्सअप ग्रुप, इंस्टा ID, फेसबुकला फॉलो करून ठेवायचे. चला तर मग सुरू करूया व्हिडिओला. आता मित्रांनो, ही जी भरती निघालेली आहे ठाणे महानगरपालिका भरती असणार. लेटेस्ट नोटिफिकेशन आलेली आहे. गट क व गट ड ची भरती असणार आहे. रिक्त पदे असणार आहे. सरळ सेवा भरती प्रवेशा भरण्यात येणार आहे मित्रांनो. ओके, आता याच्यामध्ये दिलेले आहे ठाणे महानगरपालिका आज स्थापनेवरील गट क व गट ड मध्ये रिक्त पदे सरळ सेवा प्रवेशाने भरण्यासाठी जाहिरात प्रसिद्ध करण्यात येत आहे. प्रस्तुत जाहिरातीमध्ये ही प्रशस्त जाहिरातीमध्ये पदे ही प्रशासकीय सेवा, लेखा सेवा, तांत्रिक सेवा, अग्निशामक सेवा, शिक्षण सेवा, सार्वजनिक आरोग्य सेवा, वैद्यकीय सेवा, निमवैद्यकीय सेवा इत्यादी सेवेमध्ये आहेत मित्रांनो. भरती प्रक्रियेत तुलनात्मक स्पर्धा होण्यासाठी पुरेसे उमेदवार असणे आवश्यक आहे. त्यामुळे सदर निवेदनाद्वारे कळवण्यात येते की जाहिरातीनुसार आपल्याला गट क व गट ड मधील 1773 पदांकरिता अर्ज करण्याची कालावधी 12/8/2025 ते 2/9/2025 पर्यंत इथं अप्लाय करू शकता. ओके, तर आता उद्यापासून त्याचे फॉर्म चालू होणार आहे. आता जाहिरातीत आपल्याला नमूद केल्याप्रमाणे शैक्षणिक अर्हता बाबींची पूर्तता करण्याची पात्र इच्छुक उमेदवारांनी ठाणे महानगरपालिकेच्या ठाणे city.gov.in या संकेतस्थळावर जाऊन आपल्याला इथं चेकआउट करून घ्यायचे. 9/2/9/2025 पर्यंत आपल्याला ऑनलाईन पद्धतीने इथं फॉर्म भरून घ्यायचा आहे सगळ्या पदांसाठी. ओके, त्याच्यामध्ये आता सेवा दिलेली आहे, पदनाम दिलेलं आहे, वेतन दिलेलं आहे. 7व्या वेतन आयोगानुसार आपल्या वेतन श्रेणी असणार आहे आणि भरव्याची एकूण पद दिलेली आहे. वेतन स्तर दिलेला आहे तर वेतन श्रेणी दिलेली आहे. ओके, आता त्याच्यामध्ये सगळ्यात पहिलं पद तुम्ही बघू शकता. प्रशासकीय सेवासाठी तर वॅकन्सी असणार आहे. सहाय्यक परवाना निरीक्षकसाठी यसदा सॅलरी असणार 29,200 ते 92,300. 2 वॅकन्सीज बघायला मिळतात. 2 नंबरचा पद असणार प्रशासकीय सेवा गट क मध्ये लिपिक तथा टंकलेखनसाठी S6 सॅलरी असणार 19,900 63,200. 53 वॅकन्सी बघायला मिळतात. लेखा सेवा गट क मध्ये आपल्याला असणार आहे संवर्ग. याच्यामध्ये आपल्याला पदनाम असणार आहे. लिपिक लेखासाठी S6 सॅलरी असणार आहे 19,900 ते 63,200 एवढा पगार असणार आहे. 32 वॅकन्सी बघायला मिळतात. तांत्रिक सेवा गट क मध्ये वॅकन्सी असणार आहे. याच्यामध्ये तांत्रिक सेवामध्ये तुम्ही बघू शकता इथं दिलेलं आहे सगळ्या तांत्रिक सेवांची आता पद असणार आहे 8 पर्यंत. ओके, याच्यामध्ये आपल्याला कनिष्ठ अभियंता नागरीसाठी S15 सॅलरी असणार आहे 41,800 ते 1,32,300. याच्यामध्ये 24 वॅकन्सी बघायला मिळतात. त्यानंतर कनिष्ठ अभियंता यांत्रिकी ऑटोमध्ये S15 सॅलरी असणार आहे 41,800 ते 1,32,300 एवढा पगार असणार आहे. 16 वॅकन्सी बघायला मिळतात. कनिष्ठ अभियंता विद्युतसाठी इथं S15 सॅलरी असणार आहे 41,800 ते 1,32,300 एवढा पगार असणार आहे. 4 वॅकन्सी बघायला मिळतात. कनिष्ठ अभियंता 2 मध्ये याच्यामध्ये S14 सॅलरी असणार 38,600 ते 1,22,800. याच्यामध्ये 63 वॅकन्सी बघायला मिळतात. आणि त्याच्यानंतर तांत्रिक सेवांमध्ये आता प्रदूषण निरीक्षकसाठी यसदा सॅलरी असणार आहे 29,200 ते 92,300. याच्यामध्ये पगार असणार आहे. याच्यामध्ये 1 वॅकन्सी बघायला मिळते. त्यानंतर इथं आता येणार आहे 9, 10, 11 नंबरची जी वॅकन्सी असणार आहे अग्निशामक सेवा गट क साठी इथं वॅकन्सी असणार आहे. ओके, ती पदं याच्यामध्ये आपल्याला पदे जे असणार वेगळे वेगळे असणार. सहाय्यक अग्निशामक केंद्र अधिकारी यसदा सॅलरी असणार आहे 29,200 ते 92,300 एवढा पगार असणार आहे. 13 वॅकन्सी असणार आहे. चालक चालक यंत्रचालक 7 वॅकन्सी S7 सॅलरी असणार आहे. याच्यामध्ये 21,700 ते 69,100 एवढा पगार असणार आहे. 207 वॅकन्सी बघायला मिळतात. फायरमॅनसाठी तर चांगली ऑपॉर्च्युनिटी S5 सॅलरी असणार आहे 18,000 पासून 65,900 एवढा पगार असणार आहे. याच्यामध्ये 381 वॅकन्सी बघायला मिळतात. आता निमशासकीय सेवा गट क मध्ये भरती असणार आहे. याच्यामध्ये 12, 13 आणि 14 नंबरमध्ये. ओके, याच्यामध्ये आपल्याला वाचा उपचार तज्ञांसाठी जिल्हा परिषद जिल्हा शाळासाठी जिल्हा अर्ध शाळांसाठी तर S13 सॅलरी असणार आहे 35,400 पासून 1,12,400. याच्यामध्ये आपल्याला 1 वॅकन्सी बघायला मिळते.
त्याच्यानंतर मनोउपचार तज्ञांसाठी तर वॅकन्सी असणार 13 सॅलरी 35,400 पासून 1,12,400 एवढा पगार असणार आहे. त्यात एक वॅकन्सी बघायला मिळते. परिचारकसाठी वॅकन्सी असणार 13 याच्यामध्ये आपल्याला 35,400 पासून 1,12,400 एवढी वॅकन्सी असणार. त्यात ते 3 पदं बघायला मिळतात. ओके. शिक्षण सेवा घटकासाठी वॅकन्सी असणार आहे. विशेष शिक्षकसाठी स्टुडंट वॅकन्सी असणार आहे. 10 सॅलरी असणार आहे. 29,200 पासून 92,300 मध्ये 5 वॅकन्सी बघायला मिळतात. ओके. त्याच्यानंतर मित्रांनो सार्वजनिक आरोग्य विभाग याच्यासाठी जो भरती असणार आहे आरोग्य सेवासाठी. याच्यामध्ये स्वच्छता निरीक्षकसाठी वॅकन्सी असतात. सॅनिटरी इन्स्पेक्टर त्याला आपण म्हणतो आणि आरोग्य निरीक्षण बी करू शकतो की स्वच्छता निरीक्षकसाठी तर वॅकन्सी असणार आहे. A60 सॅलरी असणार आहे 25,500 पासून 81,100 इथं 5 वॅकन्सी बघायला मिळतात. त्यानंतर वैद्यकीय सेवा घटकामध्ये डायटिशियनसाठी तर वॅकन्सी असणार आहे. 14 सॅलरी असणार आहे. 38,600 पासून 1,22,800 एवढा पगार असणार 2 वॅकन्सी बघायला मिळतात. आता इथून जेवढे पण पद येणार आहे मित्रांनो हे सगळे निम वैद्यकीय सेवांमधले पद असणार आहे. ओके. आता 18 पासून तुम्ही इथं 65 पर्यंत सांगतो तुम्हाला 65 पर्यंत. ओके. इथं 18 पासून तर 65 पर्यंत निम वैद्यकीय सेवा घटकाची भरती असणार आहे या सगळ्या पॅरिगॅप. ओके. याच्यामध्ये आता बघून घ्यायचं आपल्याला पद. त्याच्यामध्ये बायोमेडिकल इंजिनिअरिंगसाठी 14 सॅलरी असणार आहे. 38,600 पासून 1,22,800 एवढा पगार असणार आहे. 3 वॅकन्सी बघायला मिळतात. फिजिओथेरपिस्टसाठी तर 14 सॅलरी असणार आहे. 38,600 पासून 1,22,800 एवढा पगार असणार आहे. याच्यामध्ये आपल्याला 2 वॅकन्सी बघायला मिळतात. त्याच्यानंतर इथं सायक्रेटिक काउन्सिलरसाठी ते 14 सॅलरी असणार आहे. 38,600 पासून 38,600 पासून 1,22,800 एवढा पगार असणार आहे. 3 वॅकन्सी बघायला मिळतात. पब्लिक हेल्थ नर्ससाठी PHN साठी ते 14 सॅलरी असणार आहे. 38,600 पासून 1,22,800 4 वॅकन्सी बघायला मिळतात. वैद्यकीय समाजसेवकसाठी तर वॅकन्सी असणार आहे. 14 सॅलरी असणार आहे. 38,600 पासून 1,22,800 6 वॅकन्सी बघायला मिळतात. क्षकिरण तज्ञसाठी तंत्रज्ञासाठी वॅकन्सी असणार 13 सॅलरी 35,400 पासून 1,12,400 8 वॅकन्सी बघायला मिळतात. सगळ्यात जास्त वॅकन्सी नर्स स्टाफच्या मध्ये असणार आहे. निम वैद्यकीयमध्ये सेवामध्ये. याच्यामध्ये नर्स मिडवाईफ परिचारिका आणि नर्स स्टाफमध्ये 13 सॅलरी असणार आहे. 35,400 पासून 1,12,400 एवढा पगार असणार आहे. याच्यामध्ये एकूण 457 वॅकन्सी असणार आहे. ओके. मेमो टेक्निशियनसाठी तर वॅकन्सी असणार आहे. 13 सॅलरी असणार आहे. 35,400 पासून 1,12,400 एवढा पगार असणार आहे. त्याच्या 2 वॅकन्सी बघायला मिळतात. एंडोस्कोपी टेक्निशियनसाठी 13 सॅलरी वॅकन्सी असणार आहे. ती सॅलरी असणार आहे. याच्यामध्ये 35,400 पासून 1,12,400 एवढा पगार असणार आहे. 2 वॅकन्सी बघायला मिळतात. ऑडिओमेट्री टेक्निशियनसाठी ते 13 सॅलरी वॅकन्सी असणार आहे. 35,400 पासून 1,12,400 एवढा पगार असणार आहे. याच्यामध्ये आपल्याला एक वॅकन्सी बघायला मिळतात. क्लिनिकल सायकोलॉजिस्टसाठी 13 सॅलरी असणार आहे. 35,400 पासून 1,12,400 एवढा पगार असणार आहे. त्याच्यात 2 वॅकन्सी बघायला मिळतात. त्याच्यानंतर सिटी स्कॅन तंत्रज्ञ MN तंत्रज्ञासाठी वॅकन्सी असणार आहे. याच्यामध्ये सॅलरी असणार आहे 13 35,400 पासून 1,12,400 याच्यामध्ये एक वॅकन्सी बघायला मिळतात. त्याच्यानंतर इथं सोनोग्राफी सिटी स्कॅन तंत्रज्ञासाठी 13 सॅलरी असणार आहे. 35,400 पासून 1,12,400 एवढा पगार असणार आहे. याच्यात 2 वॅकन्सी बघायला मिळतात. ECG टेक्निशियनसाठी तर वॅकन्सी असणार आहे. याच्यासाठी आपल्याला 13 सॅलरी असणार आहे. 35,400 पासून 1,12,400 19 वॅकन्सी बघायला मिळतात. ब्लड बँक टेक्निशियन सुपरवायझरसाठी 13 सॅलरी असणार आहे. 35,400 पासून 1,12,400 पगार असणार आहे. याच्यामध्ये 4 वॅकन्सी बघायला मिळतात. ब्लड बँक टेक्निशियनसाठी तर वॅकन्सी असणार सुपरवायझर होते पहिलं आता इथं टेक्निशियनसाठी 13 सॅलरी असणार आहे. 35,400 पासून 1,12,400 एवढा पगार असणार आहे. 10 वॅकन्सी बघायला मिळतात. आता स्पीच थेरपिस्टसाठी तर वॅकन्सी असणार आहे. 13 सॅलरी असणार आहे. 35,400 पासून 1,12,400 या 2 पदं बघायला मिळतात. चार्टर्स सायकोलॉजिस्टसाठी तर वॅकन्सी असणार आहे. 13 सॅलरी असणार आहे. 35,400 पासून 1,12,400 याच्यामध्ये एक पद बघायला मिळतात. त्यानंतर प्रोटेक्टिक ऑर्थोटिक टेक्निशियनसाठी 13 सॅलरी असणार आहे. 35,400 पासून 1,12,400 एवढा पगार असणार आहे. एक वॅकन्सी बघायला मिळतात. ECG टेक्निशियनसाठी 13 सॅलरी असणार आहे. 35,400 पासून 1,12,400 एवढा पगार असणार आहे. याच्यामध्ये एक वॅकन्सी बघायला मिळते. मेडिकल रेकॉर्ड ऑफिसरसाठी 13 सॅलरी असणार आहे. 35,400 पासून 1,12,400 एवढा पगार असणार आहे. त्याच्यात एक पद बघायला मिळतात. फिजिक्ससाठी तर वॅकन्सी असणार आहे. 13 सॅलरी 35,400 पासून 1,12,400 एवढा पगार असणार आहे. याच्यात एक पद बघायला मिळतात. क्युरेटर ऑफ म्युझियमसाठी तर वॅकन्सी असणार 13 सॅलरी असणार आहे. याच्यासाठी आपल्याला 35,400 पासून 1,12,400 एवढा पगार असणार आहे. याच्यामध्ये आपल्याला 3 वॅकन्सी बघायला मिळतात. औषधी निर्माता अधिकारीसाठी 10 सॅलरी असणार आहे.
याच्यामध्ये 29,200 ते 92,300 एवढा पगार असणार आहे. 36 वॅकन्सी बघायला मिळतात. त्यानंतर इथं ऑक्युपेशन्स थेरपिस्टसाठी इथं वॅकन्सी असणार आहे. एजदा सॅलरी असणार आहे. 29,200 ते 92,300 एवढा पगार असणार आहे. त्या 2 वॅकन्सी बघायला मिळतात. पल्मोरीनी लॅब टेक्निशियनसाठी एजदा सॅलरी असणार आहे. 29,200 ते 92,300 एवढा पगार असणार आहे. 1 वॅकन्सी बघायला मिळतात. ऑप्थॅल्मिक लिमिट असिस्टंटसाठी एकदा सॅलरी असणार आहे. 29,200 ते 92,300 एवढा पगार असणार आहे. याच्यात 1 वॅकन्सी बघायला मिळतात. डेप्युटी लॅबोरेशनसाठी ते एकदा सॅलरी असणार आहे. 29,200 ते 92,300 याच्यात 1 वॅकन्सी बघायला मिळतात. लॅबोरेटरी असिस्टंटसाठी ते एकदा सॅलरी असणार आहे. 29,200 ते 92,300 एवढा पगार असणार आहे. 1 वॅकन्सी बघायला मिळतात. ओके, तर 65 इथं पदे असणार आहे, जे की तुम्हाला आता पुढे मी दाखवणार आहे. त्याच्यामध्ये आता पुढे जाऊया आपण. आता इथे 47 नंबरचे पदे असणार आहे. सगळे जे पदे असणार आहे निम वैद्यकीय सेवांमधले पद असणार आहे. ओके, याच्यानंतर आपल्याला 65 पर्यंत फक्त गड्डची भरती असणार आहे. ओके, एवढा फरक आहे याच्यामध्ये. आता याच्यामध्ये आपल्याला आर्टिस्टसाठी वॅकन्सी असणार आहे. गटकमध्येच एकदा सॅलरी असणार आहे. 29,200 ते 92,300 1 वॅकन्सी बघायला मिळते. सहाय्यक ग्रंथपालसाठी एकदा सॅलरी असणार आहे. 29,200 ते 92,300 एवढा पगार असणार आहे. 1 वॅकन्सी बघायला मिळतात. त्याच्यानंतर सहाय्यक शहरीकरण तंत्रज्ञासाठी एसेट सॅलरी असणार आहे. 25,500 पासून 81,100 एवढा पगार असणार आहे. याच्यामध्ये आपल्याला 8 पदं बघायला मिळतात. मल्टीपर्पज वर्कर बहुउद्देशीय कामगारसाठी ते एसआर सॅलरी असणार आहे. 25,500 पासून 81,100 या 33 पदं बघायला मिळतात. लगेच याच्यामध्ये आता गटकची भरती असणार आहे. पण स्टॅटिशियन साठी ते वॅकन्सी असणार आहे. एसेट सॅलरी 25,500 ते 81,100 एवढा पगार असणार आहे. त्यात 1 पद बघायला मिळतात. ऑडिओ व्हिज्युअल टेक्निशियनसाठी ते वॅकन्सी असणार आहे. एसआर सॅलरी 25,500 पासून 81,100 याच्यामध्ये 2 पदं बघायला मिळतात. आता इथून आता सहाय्यक प्रयोगशाळा तंत्रज्ञासाठी S7 सॅलरी असणार आहे. याच्यामध्ये 21,700 पासून 69,100 एवढा पगार भेटेल. याच्यात 3 वॅकन्सी असणार आहे. मेडिकल रेकॉर्ड कीपरसाठी ते S6 सॅलरी असणार आहे. याच्यामध्ये 19,900 ते 63,200 एवढा पगार आहे. याच्यामध्ये 3 वॅकन्सी बघायला मिळतात. आता त्याच्यानंतर गटकची भरती प्रवासिकासाठी वॅकन्सी असणार S6 सॅलरी. याच्यामध्ये आपल्याला 19,900 ते 63,200 एवढा पगार असणार. 117 वॅकन्सी बघायला मिळतात. ज्युनियर टेक्निशियनसाठी वॅकन्सी असणार S6 सॅलरी असणार 19,900 ते 63,200 याच्यामध्ये 60 वॅकन्सी बघायला मिळतात. आता याच्यात लिब्रेसी असिस्टंटसाठी S5 सॅलरी असणार 18,000 पासून 56,900 पर्यंत याच्यामध्ये 1 पद बघायला मिळतात. आता इथून आपल्याला 58 पासून तर आपल्याला 65 पर्यंत गड्डची भरती असणार आहे. लक्षात ठेवायचं गड्डची पद असणार निम वैद्यकीय सेवांमध्ये गड्डची भरती असणार आहे. तेवढं मी तो हायलाइट केलेले. ओके, याच्यामध्ये आपल्याला शस्त्रक्रिया सहाय्यकसाठी S5 सॅलरी असणार आहे 18,000 पासून 56,900 पगार असणार आहे. 25 वॅकन्सी बघायला मिळतात. वार्ड बॉयसाठी वॅकन्सी असणार S1 सॅलरी 15,000 पासून 47,700 एवढा पगार असणार आहे. 37 वॅकन्सी बघायला मिळतात. दवाखाना आयासाठी ते वॅकन्सी असणार आहे. याच्यामध्ये आपल्याला 15,000 पासून 47,600 पर्यंत पगार असणार आहे. 48 पदं बघायला मिळतात. त्याच्यानंतर लॅबोरेटरी असिस्टंटसाठी S1 सॅलरी असणार आहे. 15,000 पासून 47,600 एवढा पगार असणार आहे. 2 पदं बघायला मिळतात. पोस्टमार्टम अटेंडंटसाठी ते S1 सॅलरी असणार आहे. 15,000 पासून 47,600 ते 4 वॅकन्सी बघायला मिळतात. मॉर्च्युरिटी अटेंडंटसाठी ते S1 सॅलरी 15,000 पासून 47,600 एवढा पगार असणार आहे. 6 वॅकन्सी बघायला मिळतात. अटेंडंटसाठी तर वॅकन्सी असणार S1 याच्यामध्ये 15,000 पासून 47,600 पगार असणार. 28 वॅकन्सी बघायला मिळतात. नाव्ही बार्बरसाठी तर वॅकन्सी असणार S1 सॅलरी असणार आहे. 15,000 पासून 47,600 च्या 2 वॅकन्सी बघायला मिळतात. ओके, याच्यामध्ये एकूण जी पदे असणार आहे 1776 जणांसाठी ते वॅकन्सी असणार आहे. टीप दिलेली आहे जे की अधिसंख्य पदावर सेवा वर्ग करण्यात आलेली लिपिक तथा टंकलेखन पदे 7 असणार आहे. त्यानंतर अग्निशामक फायरमॅनसाठी 2 पदे, चालकसाठी यंत्रचालकसाठी 1 पदे व वार्डबॉयसाठी 2 पदे याप्रमाणे 12 अनुसूचित जमाती प्रवर्गांसाठी भरण्याकरता एकूण रिक्त पदांची समाविष्ट आहे असं लक्षात द्यायचं. ओके, याच्यामध्ये आता मित्रांनो आता पुढे जाऊया आपण. ऑनलाईन पद्धतीने आपल्याला इथं फॉर्म भरायचे आहे, जे की इथं फॉर्म चालू होणार आहे. अर्ज करण्याचे कालावधी 12 ऑगस्ट 2025 पासून चालू होणार आहे उद्यापासून. तर आपल्याला 2 सप्टेंबर 2025 पर्यंत फॉर्म भरायचे आहे. ऑनलाईन पद्धतीने आपल्याला फी भरण्याची तारीख पण सेम असणार आहे 2 सप्टेंबर 2025 पर्यंत. परीक्षेचे ऑनलाईन प्रवेशपत्र आपल्याला परीक्षा 7 दिवसा अगोदर मिळून जातील ऑनलाईन पद्धतीने. दिनांक व प्रवेश केल्यानुसार आपल्याला ठाणे महानगरपालिका संकेतस्थळावर उपलब्ध असेल मित्रांनो ऑनलाईन परीक्षे दिनांक वगैरे काय असणार आहे. ओके, आता तांत्रिक समस्या वगैरे आल्या त्या नंबरवर कॉल करू शकता. जाहिरातीमधील बाबी संबंधी
विचारणा करण्यासाठी हेल्पलाईन नंबर दिलेला आहे. तुम्हाला जाहिरातीबद्दल काही विचारायचं असेल त्या नंबरवर कॉल करू शकता. आता कार्यालयांचा वेळ दिलेला आहे कामकाजाचा सोमवार ते शुक्रवार 10:30 ते 5:30 पर्यंत. ओके. नाहीतर ईमेल ॲड्रेस दिलेला आहे. ईमेल ॲड्रेसवर मेल करू शकता. आता परीक्षेचे दिनांक, वेळ, केंद्र इत्यादींची बाबी प्रवेशपत्रामध्ये नमूद केल्या जातील. आता बदलाबाबत वेळोवेळी ठाणे नगरपालिकेच्या www.thanecity.gov.in या संकेतस्थळावर प्रसिद्ध करण्यात येईल. ओके. त्यानंतर इथं आकारण्यात येणारे शुल्क असणार आहे. परीक्षा शुल्क दिलेले आहे. जे की अमागास प्रवर्गांसाठी ₹1000 आणि मागास प्रवर्ग, अनाथ प्रवर्गांसाठी ₹900 असणार आहे. ओके. त्यानंतर इथं माजी सैनिक, दिव्यांग माजी सैनिकांसाठी शुल्क माफ राहणार आहे. दिव्यांग माजी सैनिक आणि माजी सैनिकांसाठी फक्त. ओके. त्यानंतर अर्ज व परीक्षा शुल्क फक्त ऑनलाईन पद्धतीने भरणे आवश्यक आहे. त्यानंतर 3 नंबरला उमेदवारास प्रसिद्ध केलेल्या जाहिरातीमध्ये एकापेक्षा अधिक पदसंख्येत अर्ज करायचे असेल तर अशा प्रत्येक पदासाठी स्वतंत्रपणे अर्ज करायचा असून स्वतंत्रपणे शुल्क भरणे बंधनकारक आहे. जर तुम्हाला एकापेक्षा जास्त पदांमध्ये अर्ज करायचा असेल तुम्ही फॉर्म भरू शकता, काही हरकत नाहीये. पण तुम्हाला वेगळा फॉर्म सगळ्या पदांसाठी भरावा लागेल आणि त्यांची वेगळी जेवढी फी असणार आहे ती द्यावी लागणार आहे. ओके. परीक्षा शुल्क नापरवाना असणार आहे, म्हणजे नॉन रिफंडेबल असणार आहे. स्वतः आपल्याला इथं चेकआउट करून भरून घ्यायची. ओके. कोणत्याही प्रकारची कारणास्तव याच्यामध्ये काही अडचणी आल्या त्यांच्याशी काही संबंध राहणार नाही त्यांचा. ओके. ते तुम्हाला बँकेकडूनच पाहून घ्यायचे. ऑनलाईन अर्ज करण्याची पद्धत असणार आहे. ऑनलाईन अर्ज करून घ्यायचा आहे. ठाणे महानगरपालिका संकेतस्थळावर भेट देण्यास यावी. ओके. आणि काही आपल्याला भरण्याची पदे, त्याच्यानंतर पदांचा तपशील, वेतन श्रेणी, वयोमर्यादा, याच्यामध्ये निवड पद्धती, सर्वसाधारण सूचना, अटी, शर्ती, शैक्षणिक अर्हता, सामाजिक समांतर आरक्षण, त्यानंतर ऑनलाईन परीक्षा शुल्क, अशा सगळ्या बाबतीत तुम्हाला इथं ठाणे सिटी gov.in या संकेतस्थळावर भेट देऊन आपल्याला बघून घ्यायचं आहे. ओके. तर याची नोटिफिकेशन आलेली आहे 10/8/2025ला. 12/8/2025 पासून फॉर्म चालू होणार आहे. आपल्याला चांगली पॉझिटिव्ह असणार आहे. तर ज्यांना इथं अप्लाय करायचं ते करू शकता. ओके. तर शॉर्ट नोटिफिकेशन आहे. याच्यामध्ये फक्त त्यांनी पगार वगैरे दिलेले आहे, पोस्टबद्दल दिलेलं आहे. एज्युकेशन क्वालिफिकेशन दिलेलं नाहीये. जे की आपण उद्या कधी याची नवीन PDF आली तर लगेच तुमच्या समोरापर्यंत व्हिडिओ आणू मित्रांनो. ओके. शेअर करू. तत्पूर्वी तुमच्यासाठी चांगली पॉझिटिव्ह असणार आहे. जास्तीत जास्त मित्रांना शेअर करायचं आहे. काही डाऊट असेल तर मला कमेंट बॉक्समध्ये कमेंट करा. नाहीतर मला Instagram, Facebookला मेसेज करा. त्याची लिंक तुम्हाला डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये मिळून जाईल. ओके. जर PDF फाईल डाउनलोड करायचं असेल टेलिग्राम चॅनल, WhatsApp ग्रुपवरून डाउनलोड करून घ्यायचं. त्याची लिंक तुम्हाला डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये मिळून जाईल. ओके. अप्लाय करण्याची लिंक पण तुम्हाला देऊन देईन. ठाणे सिटी gov.in ची त्याची वेबसाईट लिंक तुम्हाला डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये मिळून जाईल. तिथून जाऊन अप्लाय करून घ्यायचं आणि काही चेकआउट करायचं असेल तर चेकिंग पण करू शकता वेबसाईट मार्फत. ओके. आणि काही डाऊट असेल तर कमेंट बॉक्समध्ये कमेंट करा. व्हिडिओ आवडला असेल लाईक करायचं आहे, जास्तीत जास्त मित्रांना शेअर करायचं आहे. चॅनलला सबस्क्राईब करायचं, बेल आयकनला प्रेस करायचं आहे, व्हिडिओला लाईक करायचं आहे. डेली तुमच्यासाठी नवीन जॉब ऑपॉर्च्युनिटी घेऊन असतो. असा जॉब ऑपॉर्च्युनिटीसाठी आपण आता भेटूया नेक्स्ट व्हिडिओमध्ये. तोपर्यंत जय हिंद मित्रांनो. थँक्यू.